त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। कर्ज हमीच्या प्रस्तावात पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला स्थान नसल्याची माहिती आहे। वैद्यनाथ साखर कारखान्याला स्थान नाहीये, तर वैद्यनाथ साखर कारखान्याला मदतीतून डावलल्याची माहिती आहे। 15 विविध साखर कारखान्यांना कर्ज मंजूर करण्यात आलं आहे। राज्य सरकारने निवडणुकीच्या तोंडावर साखर कारखान्यांसाठीची कर्ज हमी योजना सुरू केली आहे। यामध्ये विविध 15 साखर कारखान्यांना तब्बल 1800 कोटींचं कर्ज मंजूर केलं जाणार आहे। मात्र भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला मदतीमधून पुन्हा एकदा डावललेला आहे। या कारखान्यांसोबत वैद्यनाथला मदत मिळाली असती तर आर्थिक अडचणींमुळे बंद असलेला वैद्यनाथ कारखाना किमान पुढील हंगामासाठी तरी कार्यान्वित होऊ शकला असता आणि परिसरातील ऊसाचं गाळप करणं शक्य झालं असतं। पण आता निवडणुकीच्या तोंडावर इतर कारखान्यांना मदत केली जात असताना पंकजा मुंडे ज्या भाजपच्या नेत्या आहेत, महत्त्वाच्या नेत्या आहेत, त्यांच्या वैद्यनाथ कारखान्याला मात्र पुन्हा एकदा डावलल्याचं दिसतंय। तर पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला मदतीतून डावलल्याची माहिती समोर येते। पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला यावेळेला सुद्धा मदत मिळताना दिसत नाहीये। नुकतंच राज्य सरकारकडून मदतीविषयीची घोषणा करण्यात आली होती, कर्ज हमीविषयीची घोषणा करण्यात आली होती, पण या प्रस्तावामध्ये मुंडेंच्या कारखान्याला स्थान नसल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याला पुन्हा एकदा डावलल्याचं दिसून येत आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास माने हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विकास, काय सांगाल? भाजपच्या एक महत्त्वाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या कारखान्याचं नाव हे कर्ज हमी प्रस्तावामध्ये नसल्याची माहिती समोर येते। आणि आपण जर बघितलं, ही लिस्ट बघितली तर याच्यामध्ये इतर जे नेते आहेत किंबहुना ज्या नेत्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्या नेत्यांच्या कारखान्याची नावं सुद्धा आहेत, पण पंकजा मुंडेंच्या कारखान्याचं नाव नसल्याची माहिती आहे। निश्चित आपण पाहतो आहोत की मागील काही दिवसांमध्ये पंकजा मुंडे जे आहेत त्यांच्या अडचणीत वैद्यनाथ कारखान्याशी संलग्न जे आहेत त्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। परळीमध्ये हा कारखाना जो आहे पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ कारखाना आहे आणि हा कारखाना मागील काही अडचणीसाठी मागील 2 वर्षांपासून बंद असल्याचं देखील सांगितलं जात आहे। आता आगामी काळामध्ये निवडणुका आहेत आणि याच अनुषंगाने जर पाहिलं तर कर्ज हमी योजना जी आहे ती सुरू केली। यात विविध 15 साखर कारखाने आहेत राज्यातील, त्याला 1800 कोटींचं कर्ज जे आहे ते मंजूर करण्यात आलं आहे। यामध्ये मुळा साखर कारखाना असेल, बीड मधलाच जे आमदार आहेत सोळंके यांच्या कारखान्याला देखील या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे। परंतु पंकजा मुंडेंचा हा महत्वपूर्ण असा कारखाना आहे, जो कारखाना जो आहे तो दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी उभारला होता, परंतु याच कारखान्याशी संलग्न जे आहे त्या अडचणीत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे। जी कर्ज हमीचा प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला स्थान मिळालेलं नाहीये आणि त्यामुळेच हा कारखाना नेमका सुरू कधी होणार, या अगोदर जीएसटीची नोटीस मिळालेली होती, त्यानंतर जे काही पीएफचे पैसे थकवले होते त्यामुळे कारखाना जो आहे तो चर्चेत आला होता, त्यामुळे अडचणीत वाढ झाली होती आणि आता जो काही कर्ज दिलं जात आहे राज्य सरकारकडनं त्या कर्ज जे आहे ते मिळणार नाहीये, त्यामुळे हा कारखाना कुठेतरी अडचणीत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। निश्चितच विकास, पंकजा मुंडे यांचा कारखाना हा अडचणीत आहे, पण असं असताना त्यांच्या कारखान्याला मदत मिळताना दिसत नाहीये। त्यामुळे आता पंकजा मुंडेंची यावर काही प्रतिक्रिया येते का ते बघावं लागणार आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।